जय भीम. आज आपण या ठिकाणी मंडणगड या ठिकाणी आपण आंबेडकरी चळवळीतील समविचारी पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळी या मंडणगड तालुक्यामध्ये निवडणुकीला सामोरे जातात आणि निवडणुकीचा निकाल पाहता एकत्रितरित्या निवडणूक न लढल्या कारणाने चळवळीचं आणि परिणामी या समाजाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आणि म्हणून आज सर्व आंबेडकरी चळवळीतील जे पक्ष आहेत, समविचारी पक्ष आहे, या पक्षाने एकत्र येऊन या तालुक्यामध्ये, या बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा नियोजन देखील करण्याचं बऱ्याचशा तरुणांमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला आणि त्या योगायोगाने आणि अनुषंगाने आपण आज या ठिकाणी बैठक घेतली आहे. आणि आजच्या बैठकीला बहुजन समाज पार्टीचे सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे सर्व पदाधिकारी, खास करून या ठिकाणी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे या पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष राजेशजी गंभरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे माजी रत्नागिरी जिल्हा चिटणीस आयुष्यमान सिद्धार्थ सुदर्शनजी कासारे साहेब, सुदर्शन सकपाळ साहेब, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष राजेश साळवी साहेब, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे तालुका अध्यक्ष किरणजी तांबे साहेब, त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष दयानंद लोखंडे साहेब, वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव दिनेश कासारे साहेब, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टीचे तरुण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आले, युवा कार्यकर्ते, त्यामध्ये राजेश खैरे साहेब, सागर खैरे साहेब, सुनील मोरे साहेब, त्याचबरोबर सुशांत खैरे साहेब हे या बैठकीला आवर्जून उपस्थित झालेले आहेत. बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते, काही कारणास्तव, काही कामास्तव ते निघून गेलेले आहेत. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आनंद होत आहे की आज आपण या तालुक्यामध्ये जे प्रामुख्याने आंबेडकर चळवळीचं काम करणारे बहुजन समाज पार्टी, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे संघटन आज तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि आज एक समाजाला एक दिशा देण्याचं काम व्हावं म्हणून तिन्ही पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी बसून समविचार करून एकत्रितरित्या निवडणूक लढवण्याचा विडा उचललेला आहे आणि त्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरं जात आहे. आणि आज हे नक्कीच मला खात्री आहे की या ठिकाणी झालेली चर्चा आणि झालेली जे एकत्रितरित्या निवडणूक लढण्याची जी काही झालेली चर्चा ही नक्कीच या येणाऱ्या काळामध्ये या तालुक्याला एक दिशा देणारी असेल. ही निवडणूक ही महत्वाची निवडणूक असेल आणि या निवडणुकीच्या माध्यमातून मी जाहीर करतो की ही जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन, त्याचबरोबर जे काही आणखी काही आपले जे समविचारी आहेत त्यांना देखील याच्यामध्ये सामावून घेऊन आपण या निवडणुकीला सामोरं जाणार. आणि अशा पद्धतीने झालं तर येत्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने जर तयारीने लागलो आणि काम करू लागलो तर नक्कीच रिझल्ट येईल, याच्यात वावगं नाही. आणि 100% मला खात्री आहे की या पद्धतीने आपण गेलो तर निकाल आपल्याच हातात आहे असं मला वाटतं. या ठिकाणी राजेशजी गंभरे साहेब आहेत, कासारे साहेब आहेत, बरेचसे आमच्या तालुक्याचे प्रमुख आहेत, ते देखील या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतीलच. परंतु या ठिकाणी आपण सर्वजण या चांगल्या पद्धतीने चर्चेत सहभागी घेतलेले आहेत आणि यापुढे देखील आपण कामाला लागू आणि काम
निवडणुकीचा प्रचार देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. पूर्ण जय भीम. बुद्ध फुले शाहू आंबेडकरच्या समग्र क्रांतिकारी विचारांना तीव्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी आपण जिल्हा परिषद रत्नागिरीची निवडणूक आणि पंचायत समिती गणाची निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी सामोरे जात असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजन समाज पक्ष, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी या सर्व पक्षाच्या वतीनं आपण ही एकत्रितपणे आंबेडकरी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून एकत्र येऊन लोकांना दिशा देण्यासाठी आपण ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आणि या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये सातत्याने मागील 8-15 दिवस झालेल्या चर्चेमध्ये आपण आज शिक्कामोर्तब करत आहोत की ही निवडणूक आपण स्वबळावरती लढवण्याचा निर्धार केलेला आहे. आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना अन्य पण काही जे पक्ष आहेत यांच्याजवळ समजा भविष्यात जर चर्चा करण्याची वेळ आली तर ती आपण करू. आणि या निवडणुकीला आपण आंबेडकरी विचारधारेचे पक्ष एकत्रित येऊन ही निवडणूक आपण लढवण्याचा निर्धार केलेला आहे. आणि हा सर्व जनतेला आनंदाची बातमी देणारा असून आपण मोठ्या उत्साहानं सर्व पदाधिकारी कामाला लागतील अशी मी आपल्या सर्वांना सूचना करतो आणि इथं थांबतो. जय भीम. जय भीम. सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज वंचित बहुजन आघाडी, त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टी, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तिन्ही समविचारी पक्षाने एकत्र येऊन इथे येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा करून या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढवायचा नारा दिलेला आहे. आणि तो आम्ही पूर्णच्या पूर्ण सर्व जागा लढवत आहोत. तरी सर्व बहुजन वर्गाने या सर्व उमेदवारांना जे उमेदवार उभे करू त्या उमेदवारांना तुम्ही सगळं मतदान कराल अशी एक अपेक्षा करतो. आणि सर्व कार्यकर्त्यांना एक ऊर्जा देतो की इथून आपण एक मताने, एक विचाराने एकत्र येऊन आपण ही निवडणूक लढवावी आणि आपले उमेदवार विजयी करावे अशीच विनंती करतो आणि ते थांबतो. जय भीम. या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी या तिन्ही आंबेडकरवादी विचाराच्या पक्षांनी एकत्रित येऊन सातत्यानं चर्चा करून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलं असून ही निवडणूक आंबेडकरी विचारधारेच्या प्रश्नांवरती एकत्रितपणे लढण्याचा निर्धार केलेला आहे. आणि या ठिकाणी जिल्हा परिषदचे 2 गट, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे 4 गण, या 6 ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करणार असून संपूर्ण आंबेडकरी समाजाचा आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या तिन्ही पक्षांच्या वतीनं असणार आहे. याची आपणा सर्वांच्या वतीनं आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. आणि या ठिकाणी जे प्रश्न सातत्याने उद्भवत आहेत ते प्रश्न आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न अनेक वेळेला करण्याचा प्रयत्न केलेला असताना या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे जाऊन लोकांचे सर्व प्रश्न सोडवण्याचा मानस या पक्षाच्या वतीनं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी आणि BSP या दोन्ही पक्षाचे जे उमेदवार असतील त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देऊन या सर्वच्या सर्व जागा एकत्रितपणे लढण्याचा आमचा निर्धार केलेला आहे. हे अत्यंत आनंदाची बातमी आज इथे ठरलेली आहे. आणि या ठिकाणी सन्माननीय विधानसभा BSPचे अध्यक्ष ज्ञानरत्न जाधव याबाबत अधिक माहिती देतील. आज आपण
मंडणगड या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. आंबेडकरी चळवळीतील समविचारी पक्ष, खास करून मंडणगड तालुक्यामध्ये चळवळीचं काम करणारे वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर बहुजन समाज पार्टी, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशी संयुक्त या ठिकाणी मीटिंग झालेली आहे. आणि या मीटिंगमध्ये या पक्षाचे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी या मीटिंगला उपस्थित होते. आणि या मीटिंगमध्ये आपल्याला सर्वांना माहिती असेल की गेल्या काही वर्षापासून आंबेडकरी चळवळीच्या ज्या पक्षाच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुका लढत असताना कुठेतरी समाजाचा नेहमी विषय असायचा की या सर्व पक्षाच्या आंबेडकरी चळवळीच्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, कारण एकत्र नसल्यामुळे आम्हाला पर्यायाने दुसरीकडे मतदान करावं लागतं. असं जी समाजाची जी काही खंत होती या खंताचा विचार करता आणि समाजातील तालुक्यातील जे तरुण आहेत या तरुणांची जी केलेल्या मागणीला विचारात घेऊन आज आम्ही बहुजन समाज पार्टी, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ यांच्या माध्यमातून मीटिंग आयोजित केलेली आहे. आणि त्या आता सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मंडणगड तालुक्यामध्ये असलेल्या निवडणुका, या निवडणुकीला 6 ठिकाणी जे पंचायत समितीचे 4 आणि जिल्हा परिषदच्या 2 या अशा एकूण 6 ठिकाणी एकत्रितरित्या निवडणूक लढण्याचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे. आणि उमेदवार देखील काही साधेबाधी चर्चा देखील झालेली आहे. उद्या सकाळी या उमेदवारांची यादी देखील जाहीर होईल आणि नक्कीच या झालेल्या एकत्रित निवडणुकीचा नक्कीच समाजाला फायदा होईल, एक चांगला रिझल्ट मिळेल याची अपेक्षा आम्हाला आहे. आणि या ठिकाणी थांबतो. त्याचबरोबर आज ही जी बैठक झाली या बैठकीमध्ये खास करून जे उपस्थित होते तर मला त्यांचा नामोल्लेख करणं उचित वाटतंय, कारण आजची ही बैठक जी झाली त्याच्यामध्ये आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माजी तालुका अध्यक्ष राजेश गमरे साहेब, त्याचबरोबर वंचित आघाडी जिल्हा सरचिटणीस माजी जिल्हा सरचिटणीस सुदर्शन सकपाळ साहेब, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष राजेश साळवी साहेब, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष वंचित आघाडी दिनेश कासारे साहेब, त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष दयानंद लोखंडे साहेब, त्याचबरोबर जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तरुण कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते राजेश खैरे, सागर खैरे, सुनील खैरे, सुशांत खैरे, त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे युवा BVF संयोजक सम्यक जाधव हे देखील या बैठकीला उपस्थित होते. अन्य काही मंडळी उपस्थित या ठिकाणी होती. कामाविविध निघून गेलेले आहेत तरी देखील आज या ठिकाणी मीटिंग मध्ये चांगला निर्णय झालेला आहे आणि नक्कीच याचा बेनिफिट नक्की मिळेल याची खात्री वाटते. आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. सर्वच महापुरुषांना अभिवादन करून आज वंचित बहुजन आघाडी, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टी या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी मीटिंगला एकत्रितरित्या जमा होऊन एक चांगला ऐतिहासिक निर्णय या तिन्ही समविचारी पक्षांनी एकत्र घेतलेला आहे. आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीला सर्वांनी सामोरे जायचं आणि काही बहुजन समाजाला एक चांगला आदर्श घडवून द्यायचा असं ठरवलेलं आहे. तरी आम्ही सर्वच्या सर्व 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समित्या या सर्वच्या सर्व जागा आम्ही सोबळावर लढवत आहोत आणि याचा निश्चितच समाजाला आणि बहुजन समाजाला याचा फायदा होईल असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही हा ऐतिहासिक निर्णय सर्वांनी एकत्र मिळून घेतलेला आहे. इथेच थांबतो. जय भीम.